रामकृष्ण हरे. सज्जन हो, आज आपणाला बोल बोलता वाटे सोपे या तुकाराम महाराजांच्या अभंगावर विवरण ऐकवित आहे. मनाचे कान करून ऐका. म्हणजे महाराज म्हणतात की बोल बोलता वाटे सोपे. बोलताना फार सोपं वाटतं आणि माणसाला बोलता येतं म्हणून खूप बोलतच राहतात. इतके बोलतात ना. तर काय काय माणसामध्ये कुठे गेलता रे? गेलतो त्या अमुक अमुक ठिकाणी. काय गप्पा मारायला. गप्पा मंडळ नावाचे सुद्धा बरेच मंडळ निघालेत. गप्पा तेव्हा गप्पाष्टक काय संपत नाही. गप्पा मारायला गेलतो. किती मारल्या आणि किती मेल्या सांगता येत नाही. रोज रोज त्याच गप्पा. तेव्हा उचलली जीवन लावली टाळ्याला. जास्त बोलता येते ना. बोलायचं त्याच्यावर टॅक्स असता तर लोक कमी बोलले असते बोलणाऱ्यावर. सांगायचा मुद्दा की तुकाराम महाराज म्हणतात माणसं बोलतात खूप आणि करतात थोडं. तेव्हा जे करायचं आहे ना, तर आपली क्रियाच बोलकी झाली पाहिजे. बोलण्यापेक्षा करून दाखवण्याला किती महत्त्व असतं. ऐका अभंग काय म्हणतात महाराज. बोल बोलता वाटे सोपे, करणी करिता तीर कापे, नोहे वैराग्य सोपारे, मज बोलताना वाटे खरे, बोल बोलता वाटे सोपे, विष खावे ग्रासो ग्रासी, धन्य तोची एक सोसी, नोहे वैराग्य सोपारे, तुका म्हणे करुणी धावी, त्याचे पाय माझे जीवी, नोहे वैराग्य सोपारे. निरूपण. बोल बोलता वाटे सोपे. फक्त माणसालाच बोलता येतं आणि म्हणून तो बोलत राहतो. साधू संतांचं म्हणणं असं आहे की तुम्ही सूत्रबद्ध बोलायचं शिका. कमी बोला, आशयरूप बोला आणि कामाचं बोला. हळू बोला, समोरच्याला ऐकेल एवढंच बोला. भलं मोठ्या मोठ्याने ओरडत सुटतात काय काय, शेजाऱ्या पाजाऱ्यांना त्रास होईल एवढं आवाज वरच्या पट्टीमध्ये बोलू नका. तर बोलायचं कसं याच्यावर एक आपण व्हिडिओ केलेला आहे, तो जरूर पहा. महाराज म्हणतात लोकांना बोलायला सोपं वाटतं, पण त्यांना एखादं करा म्हटलं नाही कृती तर मग मात्र करणी करीता तीर कापे. करणी करायची म्हटलं ना तर मग मात्र अंगाला थरकाप सुटतो. दुसरं चरण. नोहे वैराग्य सोपारे. खूप वैराग्याच्या गप्पा चाललेल्या असतात. अरे बाबा, वैराग्याच्या गप्पा मारणं वेगळं आणि वैराग्य धारण करणं फार वेगळं. किती अवघड आहे ते. विवेकासहित वैराग्याचे बळ, धगधगीत ज्वाळ अग्नी जैसा. विषय त्याग करून बाजूला होणं इतकं सोपं नाही. माशाला पाण्यातून बाजूला काढण्या इतकं अवघड आहे. तो बोल नोहे वैराग्य सोपारे. सोपं नाही वैराग्य, पण म्हणले माझ्याकडून खूप लोक वैराग्याच्या गप्पा मारतात. मज बोलताना वाटे खरे. हे जे बोलतात ना वैराग्य, आम्ही वैराग्य हे केलं, आम्ही ते केलं, आम्ही हे त्यागलं, आम्ही ते त्यागलं, तर मला खरं नाही वाटत महाराज म्हणतात. का खरं नाही वाटत आपण पुढे सांगणारच आहोत. तर वैराग्य किती अवघड असतं. तिसऱ्या चरणात महाराज म्हणतात विष खावे ग्रासो ग्रासी, धन्य तोची एक सोसी. घासा घासाला विषाचे थेंब, विषारी अन्न खावं आणि ते जसं जहर भासतं सगळं अंगामध्ये, लाही लाही होते. ते सहन करणं फार अवघड आहे. पण तसं सहन करणारे जे लोक आहेत ना, ते आहेत साधोनी बचनाग खाती तोळा तोळा, पाहण्याला डोळा न देखवे. पाहण्याला सुद्धा थरकाप सुटतो, पण ते खाणारे लोक आहेत. साधोनी बचनाग खाती तोळा तोळा, इतरा ते डोळा न देखवे. असे लोक पण आहेत. पण ते सोपं नाही असं महाराजांना म्हणायचं.
पण जे सहन करतात वैराग्य धारण करणारे त्यांना मात्र तुकाराम महाराजांनी धन्यवाद दिला आहे. धन्य तोची एक सोसी, धन्य म्हणाले तो सहन करतात, कारण इतकं वैराग्य धारण करून राहणं सहन करायचं फार अवघड आहे. शेवटच्या चरणामध्ये महाराज म्हणतात, तो का म्हणे करुणी दावी, गप्पा नका मारू वैराग्याच्या, ज्ञानाच्या, उपासनेच्या, करून दाखवा. फार बोलण्यापेक्षा थोडं करून दाखवा. क्रिया बोलकी करा, क्रिया बोलली पाहिजे. तो का म्हणे करुणी दावी, त्याचे पाय माझे जीवी, नो हे वैराग्य सोपारे. तेव्हा म्हणून समर्थांनी असं म्हटलेलं आहे. जेव्हा समर्थ रामदास स्वामी मंगलाष्टके त्यांच्यावर पडणार, सावधान, तेव्हा हळूच समर्थांनी भटजीबाला विचारलं, सावधान म्हणजे काय, याचा अर्थ आहे? तर म्हणले, इथून पुढं सावध व्हा, संसाराचं फार व्याप असतं आणि फार अवघड असतं संसार. पळूनच गेले ते. परत पाठीमागं पाहिलं नाही त्यांनी, परत रिवर्स झाले नाहीत. पण पुढे 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 ते वैराग्य धारण केल्यानंतर त्यांना त्या वैराग्याच्या छळा सहन कराव्या लागल्या जेव्हा, तेव्हा अरे बापरे, वैराग्य सतत टिकून धरणं फार अवघड आहे. आणि मग काय झालं, त्यांनी मग ग्रंथ लिहिण्यामध्ये वेळ घातला, उपासनेवरती वेळ घातला आणि ज्ञानात खूप वेळ चांगला घालवता येतो. तर मग ते लिहिताना ते असं पुढं म्हणतात की बाबा रे, की तुम्ही हे वैराग्य जे धारण केलेलं आहे ना, तर हे वैराग्य इतकं सोपं नाही आहे. आधी प्रपंच करावा नेटका, समर्थ लिहितात, आधी तुम्ही प्रपंच करा, पण तो कसा करा, नेटका. त्याच्यातून लवकर सुटका झाली पाहिजे आणि आपल्याला परमार्थाचा चटका लागला पाहिजे, चटका लागला पाहिजे. आधी प्रपंच करा. आता मग यांनी का सोडला, त्यांना पुढे असा अनुभव आला आणि मग त्यांना वाटलं इतरांना नाही का इतकं सहन नाही होणार, म्हणून त्यांनी सांगितलं की आधी प्रपंच करा. आणि त्यातल्या झळा लागल्या की मग तुम्ही जर संन्यास घेतला, परमार्थाला लागले, तर मग काय होईल, करावा नेट मग लागावे परमार्थ विवेका, आणि मग परमार्थाच्या विवेकाला लागा. प्रपंच न करोनी परमार्थ कराल, तेने तुम्ही कष्टी व्हाल. प्रपंच न करता जर परमार्थ कराल ना, तर तुम्ही कष्टी व्हाल. कारण ते स्वतः त्यांना ते जाणवलं म्हणून सांगतात, या लोकांना सहन नाही होण्यास ते कष्टी नाही, तर त्यांच्यावर संकष्टी आल्यासारखं होईल. म्हणून समर्थांनी सूचना दिली, लाल कंदील दाखवला त्यांना की बाबा असं करा. तेव्हा वैराग्याचा अर्थ काय होतो, राग हा म्हणजे प्रेम, आणि विराग हा म्हणजे रागस्य अभाव हा वैराग्यम, म्हणजे विषयाच्या बाजूला होणं, त्याला वैराग्य म्हणतात. ते एक दृष्टांत पहा, एका ग्रस्ताला असाच वैतागला आणि वैराग्य धारण करायला तो रानात निघून गेला आणि सगळे कपडे विपडे म्हणला, कपड्याचासुद्धा त्याग केला, दिगंबर अवस्थेमध्ये राहू लागला. राहिल्यानंतर पाऊस ऊन वारा असल्यामुळे मग त्याने आपले झोपडं बांधलं आणि त्या झोपडीत राहू लागला. पण विवस्त्र कपडे नसताना असा त्याला मला वैराग्य म्हणजे वैराग्य, असा अगोदर वैराग्याची नशा त्याला होती. आणि मग पण 2 प्रहरी तोंडवासी, तर तेव्हा पण गावामध्ये भिक्षाला यावं लागायचं, अमुक तमुक, तर लोकांना ते विद्रूप वाटायला लागलं, विक्षिप्त वाटायला लागलं. तेव्हा काही सज्जनाने त्याला सांगितलं, बाबा म्हणाले असं उघडं येणं हे हे बरोबर नाही आहे, तुम्ही लंगोटी बिंगोटी तरी घालीत जा. आणि मग लोकांनी सांगितलं त्याला, पण तो विषय पटला की असं फिरणं दिगंबर अवस्थेमध्ये बरोबर नाही. मग त्याने आपली लंगोटी घातली. लंगोटी घातल्यानंतर ते ती लंगोटी धुवायला लागली की दुसरी एक लागायची, दुसरी झाली, मग एका उंदराने कुरतडली लंगोटी. मग एकाने सांगितलं की अरे ते उंदीर झालेत काय, मग मांजर पाळा. म्हणजे मांजर पाळलं, मांजर पाळलं की मग त्याला दूध लागायचं, मग म्हणले गाय पाळा, मग गाय पाळली. एके दिवशी ती ओढाळ गाय एका ग्रस्ताच्या मालात गेली आणि तिने मालाचं नुकसान केलं आणि त्या मालकाने ती गाय कोंडोड्यात घातली आणि ग्रामपंचायत भरल्यानंतर त्या साधूला बोलून आणलं. म्हणले हे तुम्हाला हे गाय तुमची ह्याच्या मालकाच्या यात गेली तर तुम्हाला दंड आणि शिक्षा, 4 फटके मारायची शिक्षा. अरे बापरे,
मग त्याला इतकं वाईट वाटलं ना, त्याने ती लंगोटी काढली आणि त्यांच्या अंगावर फेकली. म्हणले हे घ्या, या लंगोटीमुळे म्हणला हे सगळं वाढलं म्हणले आणि त्याच्या मला ही शिक्षा भोगावं लागतील. तसंच उधळून गेला. सांगायचा मुद्दा काय की माऊली असं लिहितात की बाबा, जोवरी संग प्रकृतीचा, जोपर्यंत माणसाच्या प्रकृतीचा संग आहे म्हणजे शरीराचा, तोवरी त्याग न घडे कर्माचा, तोपर्यंत कर्माचा त्याग होत नाही. करू म्हणती तयांचा आग्रहाची उरे, जो कोणी म्हणतेला मी ह्याचा त्याग केला, त्याचा त्याग केला, त्याचा त्याग केला, हे म्हणले अट्टास आहे, त्याग ह्याचा केलेला नाही आहे. इकडे त्याग केला आणि दुसरीकडे काहीतरी उद्योग वाढून ठेवला, असं होतं असतं. म्हणजे घरदार सोडलं आणि आश्रम बांधले, बायको सोडली आणि शिष्या निर्माण केल्या, असं वेगवेगळं. आणि मग हे काहीतरी मग सुरू होतं, व्याप वाढतोच ना. आज आपण पाहतोय चॅनलला की आमचे ते परमार्थाचे श्रोते ऐकणारे ते सुद्धा कमी झाले. इतक्या भयानक आणि भडक बातम्या आहेत, बाप रे. अगदी अत्युच्च पद असणारं भगवान शंकराचार्यांच्या परंपरेतले शंकराचार्य, त्यांच्यावर मोठमोठे आरोप आणि सारख्या गच्च बातम्या. ही बातमी झाली की ती बातमी झाली की ती, माणसं वेडे झाले त्या बातम्या पाहू पाहू. आणि मोठे मोठे हे तर लोक आता तुरुंगात आहेत ते तर आपलं माहीतच आहे. सांगायचा मुद्दा काय की वैराग्य इतकं सोपं नाही आहे. इतके वैराग्याच्या उच्च शिखरावर असणाऱ्या माणसावर सुद्धा अशा प्रकारचे घाणेरडे कितीतरी आरोप, काही काही तुरुंगात आहेत, काही आरोप चालू आहेत. सांगायचा मुद्दा वैराग्य इतकं सोपं नाही आहे. मग हे निंदा अंतर्बाह्य जग आणि मन, तुकाराम महाराज म्हणतात की आम्हाला रात्रंदिवस आम्हा युद्धाचा प्रसंग, अंतर्बाह्य जग आणि मन, इतकं अवघड आहे ते, पण अशक्य नाही आहे असं म्हणायचं आहे. तेव्हा महाराज म्हणतात की मर्यादित बोला, जे बोलायचं त्यापेक्षा जास्त करा, अनुभवा, सत्संगती करा, आपलं जीवन आनंदमय मंगलमय होईल, असा या अभंगाचा तात्पर्य अर्थ आहे. हा व्हिडिओ इतरांना पाठवा, लाईक करा, सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा चॅनल. ऐकत रहा, ज्ञान वाटेत रहा, आनंदी रहा. रामकृष्ण हरी.